आज मी तुम्हा सगळ्यांसमोर हे सांगतो की सईला पटवण्यामागे आदित्यचा हात आहे. ती कशी आहे, काय आहे, तिला काय आवडतं, काय नाही आवडत, त्या सगळ्या गोष्टी प्रोफेसर आदित्य कश्यपने शिकवलं. आणि एवढंच कशाला, मी माझ्यात काय बदल घडवले, मी कसा वागलो की सईला आवडू लागेल, हे त्याने मला नीट समजावलं. सुयश पटवर मी ही एंगेजमेंट आणि तुझ्याशी होणारं लग्न मोडतीये. नाही नाही नाही, मी नाही येणार म्हणजे नाही येणार म्हणजे नाही येणार. शर्मिला यांना सांग ना, मी घर सोडून कुठेही जाणार नाही आणि पोलीस स्टेशन मध्ये मुळीच जाणार नाही. मी नाही येणार नाही येणार नाही येणार. ए शाण्या, तुझ्या नावाचं वॉरंट घेऊन आलोय आम्ही. तू काय तुझा बाप पण येईल. चला रे, घेऊन चला. एका पोरीचा बाप आहे हो मी. ऐका ना साहेब, अहो माझ्या बेटूचं म्हणजे माझ्या मुलीचं लग्न आहे. विचार राहिला मी. हो ना, ही सगळी सजावट बघा ना, त्याच्यासाठी केली आहे. बघा ना साहेब, फक्त 2च दिवस हो, 2च दिवस मला घरी थांबू द्या. मी जर घरी थांबलो नाही ना तर माझ्या बेटूचं लग्न थांबेलो साहेब. अरे साहेब, हा सगळा विचार अगोदर करायला पाहिजे का नाही तू? हा, लोकांची लक्ष्मी हडप करताना आठवली नाही का रे तुला तुझ्या घरची लक्ष्मी? काय आता तुम्ही लक्ष्मीचं नाव घेतलं ना तर घ्या, माझी लक्ष्मी घ्या, पण थोडी घ्या. म्हणजे शर्मिला जा, 10,000ची 3 बंडलं घेऊन ये. जा पटकन जा. ए झोलर, तुला आम्ही काय तुझ्यासारखे वाटलो काय? हा, फ्रॉड बरोबर पोलिसांना लाच देतो असा गुन्हा पण टाकायच्या नावावर. सॉरी हो, माझं चुकलं, मला असं म्हणायचं नव्हतं. जरा गप्प बसशील का? काय चाललंय तुझं? आणखीन किती माती खाणार आहेस तू? ऑलरेडी इतकी माती खाल्ली आहेस. तुला काय सांगितलं होतं, हे असं काहीतरी करायच्या आधी मला विचारत जा. पण नाही, तू माझं ऐकणारच नाहीस. हो, तुमची सांसारिक भांडणं जर झाली असतील तर चला आता. काय तुमची सासरू वाटल्या जायची वेळ झाली आहे? हा, ए कुसेकर, टाक्याला गाडी, चल. चारण्याची कोंबड्यानी 12चा मसाला झालाय. चला साहेब ऐका ना साहेब, मी काय म्हणतो साहेब, तुमच्या पाया पडतो. फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे हो. एकदा का माझ्या बेटूचं लग्न लागलं ना की मग तुम्ही कोर्टात काय, चौकीत काय, अगदी सेंट्रल जेलमध्ये नेलं ना तरी मी तुमच्यावर येईन, स्वतः चालत येईन. फक्त माझ्या बेटूचं लग्न लागू दे साहेब. एका बापाचं दुःख समजून घ्या साहेब, प्लीज साहेब. अरे काय, मी पण एका पोरीचा बाप आहे, मलाही समजते तुझं दुःख. हा, थँक्यू साहेब. हे पण कसं आहे ना, माणूस म्हणून मी थांबलो असतो रे, पण कायदा नाही ना थांबत कुणासाठी. तो सगळ्यांना वेळच्या वेळी बरोबर फटके देतो. आता फटके खायची वेळ तुझ्यावर आली का नाही? चल आता मी तरी काय करणार सांग. हा, चल 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 चल, उगाच नाटके करू नको. चल चल चल, डॅडू, अरे काय काय चाललंय काय सगळं? बेटू सडा रे बेटू, तुला वाटतं तसं काही नाही. म्हणजे हे साहेब आहेत ना, हे साहेब भिंगार दिवे साहेब, हे माझ्या शाळेचे जुने मित्र आहेत. हा, आणि माझ्या बेटूचं म्हणजे माझ्या प्रिन्सेसचं लग्न आहे ना, म्हणून तुझ्या लग्नाची पत्रिका न्यायला आलेत ते. हो बेटा, तुझ्या लग्नाची पत्रिकाच घ्यायला आलो होतो, पण काय वाटेत प्लॅन बदलला, मग तुझ्या बापाची पत्रिका द्यायला आलोय आता. हा, ही बघ, शशी बिराजदार नावाची पत्रिका. अरेस्ट वॉरंट. नाही काहीतरी चुकतं नक्की. डाडू असं काहीच कधी करणार नाही. तुम्ही चुकीच्या माणसाला अरेस्ट करताय. डाडू चांगला माणूस आहे खूप. हा, आणि चांगला. हा, हे चांगला माणूस आहे बघा.
हसताय का तुम्ही? बेटा तू त्याला चांगला माणूस म्हणतेस ना, तो खूप मोठा झोलर आहे, झोलर. फ्रॉड केले त्याने लाखो करोडोंचे. तुझा हा डॅडू का फॅडू आहे ना, हॉस्पिटलमध्ये माल पुरवतो, त्यात फेरफार करून चीटिंग करून मजबूत पैसे खाल्ल्याने. हो साहेब, काही आताशी फक्त एक कंप्लेंट आली याच्या विरुद्ध, आणि आता मला टीप मिळाली आहे की वेगवेगळ्या हॉस्पिटलना आणि कंपन्यांना याने अशाच तेंड्या लावल्यात. नसेल विश्वास तर विचार तुझ्या या डॅडूला. काय रे, ठेव तुझ्या पोरीच्या डोक्यावर हात आणि घे शपथ, सांगे सगळं खोटं आहे म्हणून. काय साहेब, शपथ बिपत म्हणजे डॅडू, तू काही केलं नाहीयेस ना? मग सांग ना त्यांना तसं. घे माझी शपथ, ठेव डोक्यावर हात. डॅडू घे ना शपथ. मिळालं का उत्तर? कळलं का किती चांगला माणूस आहे ते? त्यामुळे आता आमची वाट तोड, आम्हाला आमची ड्युटी करून दे. चला रे, घेऊन चला याला. नाही, नका घेऊन जाऊ. शशी, शशी. शशी, ए बेटू, तू टेन्शन घेऊ नको हा बेटू. तुझं लग्न आहे ना, तू हॅपी राहा. माझी प्रिन्सेस एकदम छान दिसली पाहिजे की नाही लग्नामध्ये. मी असं जातो आणि असं येतो. तुझ्या डॅडूला ना काही होणार नाही. ओके, बाय बेटू, बाय शर्मिला. सगळं संपलं बच्चा, सगळं सगळं संपलं ग. आता तुझं डॅडू आणि बिराजदारांची इज्जत एवढ्या सहज परत नाही येणार ग. मेघना, ए मेघना, अगं आहेस इथेच का गेलीस? इथूनही पळून कुठे? अगं बाई बाबा, आलात तुम्ही? येणार नव्हतोच मी, पण तुझ्या आईला वचन दिलंय ना की तुझं लग्न थाटामाटात लावीन म्हणून झक्कत आलो. बाबा बाय दे. दूर हो मायापासून. माझा भार सांभाळायला मी समर्थ आहे. अगो पुऱ्या दापोलीत लाज घालवलीस माझी पोरी तू. लव्ह मॅरेज करायला पळून गेलेल्या चिक्कार मुली बघितल्या, पण अरेंज मॅरेज करायला पळून गेलेली जगातली तुमचीच मुलगी हो, गिनीज बुकात नाव घाला तिचं, असं म्हणतायत लोक. आता माना खाली घालून काय होणार आहे? आधी ही असली थेरा करायला शरम नाही वाटली तुला? अरे रघ्या, आलास कधी तू? वाडीची इकडे दारात वरून काय बोलतेस? चल, दादग्या थांब. तू आमच्या बाप मुलीच्या मध्ये पडू नकोस. नवे नवे तुझीच फूस आहे आमच्या मुलीला. तुझ्या मुलीला? हो. अरे रघ्या, ती माझी होणारी सून आहे आता. अच्छा, म्हणजे लग्न लावलं नाहीयेत अजून तुम्ही? मला वाटलं एव्हानी बार उडवला असेल. नाही, बाकी कृपाच झाली हो माझ्यासाठी थांबलात ती. आता किती बडबड करशील? आता माझ्यावरती कृपा कर आणि आज चल 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 ग. आता कुठली? आज चल, तू मग बोलू निवांत आपण.
थोडी जास्त झाली, यात कमी करायला पाहिजे. झालं, बॅजक कमी पडली. अरे पिंट्या, साखरपुड्याच्या नादात तू महिन्याभराचं रेशन संपवणार आहेस का? हो ना, त्या पुण्यात भरता येईल एवढी तरी साखर शिल्लक ठेव, नाही तर चण्या शेंगदाण्याच्या पुढे 2 साखरपुडा करावा लागेल. अरे वा, तयारीत अगदी झक्कास चाललेली दिसते. मग नाही बरोबरच आहे म्हणा. काय आहे, नवसाची मुलगी घरात येणार म्हणल्यावर तुम्ही सगळे रिकाम टेकडे पुरुष आता तंगड्यावर करून झोपायला मोकळे. तू पाणी पी. अरे काय आहे, एकच काम घर काम. आता ते सुद्धा माझी मुलगी करणार म्हटल्यावर तुम्ही सगळे VRS घेणार असाल नाही? काय की 5 वर्ष तरी रिटायरमेंट घ्यायची इच्छा नव्हती आमची, पण झालं काय की रग्या, तुझी मुलगी आहे ना, ती मला घरात घ्या असं ओरडत धावत आली ना अचानक, त्यामुळे आमचा नाईलाज झाला, त्यामुळे घेतली तिला घरात, नाही का? हे रघ्या, तुमच्या दापोलीच्या घरात ढेकूण आहेत का रे? काय नाही म्हणजे तुझ्या मुलीला काय एवढं दापोलीत चावत होतं म्हणून आमच्याकडे धावत आली. ते तुमच्या आदित्याला विचारा, त्यालाच घाई झाली होती ना लग्नाची. अहो घाबरला असेल तो, तुमच्यासारखंच त्याला सुद्धा विदाऊट मॅरेज राहायला लागेल का काय या विचारांनी? कोण विदाऊट मॅरेज? आपलं हो रग्या, हा मनात आणलं ना तर आदित्यच्या लग्नासाठी अशा रांगेत मुली उभ्या राहतील. अरे तुम्ही नशीबवान जो आदित्य तुमचा जावई होतोय. काय हो का? असं काय मोठं सोनं लागलंय हो तुमच्या आदित्यला? कुठल्या गावचा राजपुत्र आहे का मोठ्या इस्टेटीचा मालक आहे? जायदाद अरे नुसती जायदाद ऐकली ना तरी दातखिळी बसल, दात पडतील. अरे आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा होणारा तो होनहार एम्प्लॉई असं म्हणायचं ना पिंट्या तुला? होणार एम्प्लॉई आहे ना. नाही आव अगदी मालक असल्यासारखा आणलात म्हणून म्हंटले. अरे आणि काय हो, हा आहे कुठे तुमचा एम्प्लॉई कम राजपुत्र भाचा? अरे काका, असू दे कल्याण मस्तू. काय आदित्यराव, माझ्या मुलीचा आणि तुमचा उद्या साखरपुडा असं कळले? नाही म्हणजे त्याला तरी हजर राहणार ना, का हापिसात ओव्हरटाईम करायला जाणार? अरे रघ्या बाबा, तू काही काळजी करू नकोस. आदित्य मेघनाला सोडून कुठेही जाणार नाही. बस आलोच. हॅलो आदित्य खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सईच्या डॅडूला पोलीस उचलून घेऊन गेलेत. काहीतरी कर ना आदित्य, सईला गरज आहे तुझी, प्लीज काहीतरी कर. मला जावं लागेल. काय बोललो मी? 1 मिनिट, काय झालं? कुठे चाललायस? नाही, फार नाही वेळ लागणार किंवा लागूही शकतो. आता नाही सांगू शकत, होईल तसं कळवतो. याच्या होईल तसंच्या नादात काही धड भलं होईल असं मला वाटत नाही. आयुष्याचं धड भलं व्हावं असं वाटत असेल ना तर खरं बोल खरा. अहो साहेब, मी खरंच बोलतोय. माझा रेकॉर्ड एकदम क्लीन अँड क्लिअर आहे. तुम्ही बघा ना. तो शशिकांत बिराजदार, मग बब्या बिराजदाराच्या रेकॉर्डचं काय? बाब्या कोण? बाब्या मला नाही माहिती कोण. बब्या तेच विचारतो ना मी तुला, बब्या कोण? साहेब मी खरंच सांगतो, मला नाही माहित.
कोणी बब्या बिब्याला नाही ओळखतो साहेब, खरंच. असं कसं ओळखत नाही रे तू? तो बिराजदार, तूही बिराजदार, दोघेही झोलर, तरी ओळखत नाही. कसं काय साहेब? आता तुमच्या डिपार्टमेंटमध्ये कितीतरी शिंदे इन्स्पेक्टर आहेत आणि हवालदार पण शिंदे आहेत. तुम्ही सगळ्यांना ओळखता काय? ए शाण्या, मला अक्कल शिकवतो तू? मला अक्कल शिकवतो का? नाही साहेब, मी फक्त एवढंच सांगतोय की मी बब्या बिराजदारला नाही ओळखतो आणि मी झोलर नाही हो साहेब. मी ना फक्त माझ्या पेटूच्या लग्नासाठी एक छोटासा झोल केला हो साहेब, खरंच. किती वर्ष चालू आहे रे तुझ्या या बेटूचं लग्न? का ती जन्माला आल्यापासून मांडवातच उभा आहेस तू? लाज नाही वाटत तुला पोरीच्या नावावर खोटं बोलायला? लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत? डॅडू, इन्स्पेक्टर काका, मी यांना घेऊन जायला आले. ते काय करताय? बाहेर व्हा, बाहेर व्हा. हे बघा, आरोपीशी असं डायरेक्ट कोणालाही बोलता येत नाहीये. इथे इन्क्वायरी चालू आहे, कळतं की नाही? चला चला बाहेर व्हा. पाटील, एक काम करा, तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या. आलोच थोड्या वेळ. इन्स्पेक्टर काका, सॉरी, खरं सॉरी, पण मी डॅडूला घेऊन जायला आली आहे. ते बेलचे किती पैसे आहेत ते सांगा मला, मी लगेच भरून टाकते आणि घेऊन जाते त्याला इथून. बेल हो ताई, तुम्हाला ही काय सिनेमातली चौकी वाटली की काय? हे बघा, हे असं एवढं साधं सोपं नसतं हे. पण मग काय करावं लागेल मला? हे बघा, सगळं प्रोसिजर नुसार होणार. आज रात्रभर इथेच राहणार. उद्या सकाळी FIR करून आम्ही याला कोर्टात हजर करणार. तेव्हा बघा तुम्हाला एखादा बरा वकील भेटतोय का ते काय. आता उद्या कोर्टातून सुटला तर ठीक आहे, पण मला नाही वाटत हा मॅटर इतका साधा सोपा आहे असं. तुम्ही एक काम करा, घरी जाऊन निवांत झोपा. काय तुमचे वडील आहेत ना, पुढचे 5-7 वर्ष तरी घरी येत नाही बघा. मी कसं सोडवू डॅडूला? ठुणू आता वकील. बंधू मामा, हा बोल का सई, ठीक आहेस ना? हो मामा, मी ठीक आहे, पण डॅडूला पोलिसांनी पकडलंय. का ग, काय झालं? कशासाठी? मामा, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. मला ना आता फक्त एका वकिलांची गरज आहे. हा, मी निघतो लगेच. नाही नको, तुम्ही नका येऊ. तुम्ही मला तुमच्या ओळखीतल्या कुठल्या तरी वकिलांचा नंबर द्या, मी त्यांना फोन करते. अगं, मी वकील असताना तुला दुसऱ्या वकिलाची काय गरज आहे? आणि तुझ्या मदतीसाठी मी जर उभा राहिलो नाही तर मला चांगलं वाटेल का ते? बंधू मामा, म्हणूनच मी सुद्धा पहिल्यांदा तुम्हालाच फोन केला ना. तुम्ही नका येऊ इथे. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोड्या वेळाने ना मी फोन करेन तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांची फक्त बोलून घ्या प्लीज. पण इथे येऊ नका. उद्या साखरपुडा आहे ना घरी. अगं, साखरपुडा होईलच ग, आणि ज्याचा साखरपुडा आहे तो तुलाच भेटायला निघालाय. काय? हो. सई,
आलायस तू इथे? अगं सई नेमकं काय झालंय? का पकडलं तुझ्या बाबांना? विस्कळीत कुटुंब होत ना आम्ही, मग आमच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतात. तू नको काळजी करूस. अशी कशी नको काळजी करू सई? तर तू सगळी एकटी मॅनेज करतेस आणि मला हो, माझ्या एकटेपणाची काळजी वाटते तुला? सई आता इथं वाद नको ना घालायला. तेच म्हणते मी. तुझ्याशी वाद घालत बसण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे तू निघ. मी नाही जाणार. आदित्य, तू ऑलरेडी भरपूर त्रास देऊन झालाय मला. आता अजून जास्त त्रास नको देऊस. सई हे बघ. का म्हटलं ना? नाही सई, आता तुझे डॅडू सुखरूप घरी येईपर्यंत मी कुठेही जाणार नाही.